प्रथमतः सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि प्रज्ञा मॅडम आणि सुनील सर यांनी आज मला इथे बोलवून माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व सिंगर्स चांगले गातात, खरंच गातात, मजा येते. कानाचं वयच आपलं असं आहे आणि त्या वयात आता फक्त आनंद घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, किशोर, लता, आशा, रफी पुन्हा होणार नाही, झाले तर चालणार नाही. लक्षात ठेवा, त्यांची कॉपी आपण मिमिक्री करतोय. आता जे सिंगर्स आहेत त्यांची आपण मिमिक्री करतोय. फक्त लक्ष ठेवायचं आहे सूर आणि ताल. आपण गाताना तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स कसा मिळतो कळतं. समजा एखादा सिंगर गातोय, गायल्यानंतर 4 टाळ्या येतात तर समजायचं अजून मला प्रॅक्टिस करायची आहे. ज्यावेळी 100 टाळ्या मिळतात तेव्हा समजायचं मला याच्यापेक्षाही चांगलं गायचं आहे. तर हा एक अनुभव आहे. फक्त लक्ष ठेवा, गाताना प्रथमतः तुम्ही सर्व गाणे, म्हणजे आता जर आपण रसिक प्रेक्षकामध्ये बसलेलो असतो आणि कोणाचं गाणं ऐकतो, घरी गेल्यानंतर म्हणतो अरे हेच गाणं मला गायचं आहे, तसं करू नका. कारण काय माहिती आहे की एक झोनर असतो, प्रत्येक सिंगरचा एक झोनर असतो. काही रफीचे चांगले हाय पिच गातात, दुसरा गाऊ नाही शकणार ते गाणं. तसं करू नका. प्रथमतः जे आपल्याला आवडतं ना तशी 4 गाणी निवडा. 4-5 गाणीच निवडा, जास्त निवडू नका. सगळं मला सगळं 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 नाही जमत. 4-5 गाणीच निवडा आणि त्याची मास्टरी करा घरी. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, लक्षात ठेवा. आणि जेव्हा गाताना मी तुम्हाला एकदम खास टिप देतो की गाणं बाहेर करा. तुमचं लक्ष त्यात जातं, अर्ध लक्ष तुम्ही त्यात लक्ष देता आणि तुमचा सूर ताल सगळा हरवतो. त्यामुळे प्रथमतः एक गाणं जे तुम्हाला आवडत असेल, मनापासून जे गाणं आवडत असेल, ती 4 गाणी निवडा, ती बाहेर करा आणि घरी प्रॅक्टिस चांगली करा. जेव्हा वेळ मिळेल ते लक्षात घ्या, कोणत्याही सिंगरला मॅच करायला जाऊ नका. मी रफी गाईन, मी किशोर गाईन, आशा गाईन नाही, माझ्या आवाजात गाईन. आणि सूर ताल सोडायचा नाही. टायमिंग म्हणजे उचलताना टायमिंग. आणि तुम्ही आता सगळेजण विमानात बसलेले असाल, त्या तुम्हाला कळतं की लँडिंग आणि टेकऑफ. टेकऑफ तुमचा चांगला असला पाहिजे. आपण म्हणतो ना हा पायलट चांगला आहे. आणि लँडिंग करताना समोर जेव्हा आपण येतो त्यामुळे ती स्मूथ लँडिंग असली पाहिजे. आणि तेव्हा तुमच्या गाण्याचा खरोखर त्याला एक रिस्पॉन्स मिळतो. थँक्यू. सर्वांना विनंती आहे की मॅडमकडे माझा नंबर आहे, माझ्या स्टुडिओत या, तुम्हाला डेफिनेटली मार्गदर्शन मिळेल आणि तेही निःशुल्क आहे, कोणतेही पैसे नाही आहेत. थँक्यू व्हेरी मच. सर एखादं गाणं